येत्या काळात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य देशभरातील दुर्गम भागात पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे। यासाठी राज्य शासनाचे सहकार्य घेण्यात येत असून त्यांच्या मदतीने शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासोबतच त्यांना लाभ देण्यात येत आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिली। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा मुंबई यांच्या वतीने आयोजित धारणी येथे विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा पार पडला। यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, रेवती मोहिते, उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूरचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर येर्लागड्डा, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, इंद्रजित महादेव कोडी, ॲडव्होकेट राजीव गोंडाने, नवनियुक्त न्यायमूर्ती प्रवीण पाटील आदी उपस्थित होते। यावेळी ज्योती पटोरकर, नारायण कासदेकर, मोहम्मद आरिफ अब्दुल हबीब, सतीश नागले, तरहाना शेख परवीन, आदर्श पटोलकर, अर्जुन पटोरकर, कमला जावरकर, रतई तारशिंगे, श्याम जावरकर, रामदास भिलावेकर, माही राठोड, पार्वती नागोरे यांना लाभाचे वाटप करण्यात आले। वनस्पतींना पाणी देऊन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। सुरुवातीला बर्डा येथील समूहाने गदली सुसून आदिवासी नृत्याने स्वागत केले। जिल्हा परिषद महाविद्यालयाने स्वागत गीत सादर केले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।